भाषा हे संवादाचं माध्यम असतं. तसेच भाषा ही संस्कृतीची सुद्धा निदर्शक आहे. मराठी लावण्यवतीचं वर्णन करणारी लावणी अस्सल मराठी आहे आणि शूर मर्दाचा पोवाडा हाही मराठीत रचला जातोय, गायला जातोय. आपण मराठी बोलतो म्हणजे आपण सांस्कृतिक आदान प्रदान करत असतो. कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता लिहिली. मी थोडे काही कडवे वाचतो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्गाहुनही थोर मला हिचे महिमा. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुदेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, तिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. नाही पसरला कर कधी मागावयास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याच्या द्वाही, हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा, हिच्या संगे जागत माय देशात.